मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारणार आहे. कधी रात्री एकटे असताना तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? की मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही. मी प्रत्येक पाऊल जपून टाकला, प्रत्येकाला मदत केली. मग माझ्याच वाट्याला ही आयुष्यभराची दगदग, ही दुःख आणि हे वारंवार येणारे आघात का आले? आजूबाजूला नजर टाकून बघा. जे लोक इतरांना फसवतात, जे स्वार्थी आहेत, लबाड आहेत, जे दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणून आयुष्य जगतात, ते अगदी मजेत राजसुख भोगत आहेत. आणि जो माणूस सरळ मार्गी आहे, प्रामाणिक आहे, तोच प्रत्येक वळणावर अन्याय सहन करतोय, परीक्षा देतोय. हे असं का घडतं? देव खरंच आहे का? असेल तर चांगल्या माणसांची परीक्षा का घेतो? वाईट लोकांच्या नशिबी सुख आणि चांगल्या माणसांच्या नशिबी फक्त संघर्ष का लिहिलाय? जर तुमच्या मनातही कधी ना कधी हा प्रश्न आलाच असेल, तर आजचा हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका. शेवटपर्यंत पहा. कारण भगवद्गीता, पुराणे आणि संतांच्या वाचनांमधून आज तुम्हाला अशा सत्याची ओळख होईल, जे ऐकल्यानंतर तुमचे डोळे उघडतील. तुमच्या आयुष्यातील सगळा अंधार नाहीसा होईल आणि संकटाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन नेहमीसाठी बदलून जाईल. नंबर 1. चांगल्या माणसाच्या नशिबी दुःख का? यावर तात्विक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या सरळ आणि चांगल्या माणसाला दुःखात पाहतो, तेव्हा आपला ईश्वरावरचा विश्वास थोडासा डगमगू लागतो. आपल्याला वाटते की देव अन्याय करत आहे, पण अध्यात्म आणि कर्माचा सिद्धांत काही वेगळेच सांगतो. कर्माचा अथांग आणि गुंतागुंतीचा हिशोब. कर्माचा नियम असा आहे की प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ कोणत्याही रूपाने खेळावेच लागते. चांगल्या माणसाने या जन्मात कोणतेही पाप केले नसते, हे सत्य आहे. पण पुनर्जन्माचे संचित कर्म किंवा हिशोब बाकी असतात. ते हिशोब चुकते करण्यासाठी कधीकधी चांगल्या माणसांच्या वाट्याला खडतर प्रसंग येतात. आपण याला हिऱ्याच्या साध्या उदाहरणामध्ये बघू. एक साधा दगड आणि एक मौल्यवान हिरा यात नेमका काय फरक असतो? साध्या दगडाला कोणताही पैलू पाडत नाही, तो असाच पडून राहतो. पण हिऱ्याला तो लाख मोलाचा बनवण्यासाठी कारागिराला त्याच्यावर कठोर घाव घालावे लागतात, त्याला आगीतून जावे लागते. तसेच देव चांगल्या माणसांना हिऱ्यासारखा चमकणारा आणि मजबूत बनवण्यासाठी त्यांच्यावर संकटाचे घाव घालतो. अहंकाराचे उच्चाटन. सुख माणसाला कधीकधी गर्विष्ठ आणि आंधळे बनवते. माणूस सुखात असतो तेव्हा तो सर्व काही स्वतःच्या कर्तृत्वामुळे मिळवले असा अहंकार बाळगतो. पण संकट आल्यावर मात्र तो जमिनीवर येतो, नम्र होतो आणि देवाचे चरण धरतो. संकटे ही माणसाचा अहंकार जाळून त्याला शुद्ध करण्यासाठी येतात. नंबर 2. भगवद्गीता आणि महाभारतातील दाखले. जर आपण इतिहास डोकावून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की जे लोक जगासाठी आदर्श होते, त्यांच्यावर सर्वात मोठी संकटे आली आहेत. पांडवांचे जीवन बघता पांडव हे साक्षात धर्माचे प्रतीक होते. सत्य, न्याय आणि नैतिकतेचे पालन करूनही त्यांच्या वाट्याला काय आले? राज्य गेले, 12 वर्ष वनवास, अज्ञातवास, द्रौपदीचे वस्त्रहरण आणि शेवटी महायुद्धाची भयंकर किंमत. या उलट कौरवांनी आयुष्यभर अधर्म केला, लोकांना त्रास दिला, तरी ते बराच काळ राजसुखाचा आनंद घेत होते. यावर श्रीकृष्णाची शिकवण. जेव्हा द्रौपदीने कृष्णाला प्रश्न विचारला होता की आम्ही इतके धर्म पाडूनही आम्हाला हा वनवास का, तेव्हा कृष्णाने अत्यंत प्रेमाने उत्तर दिले होते, धर्म म्हणजे सुख नव्हे, धर्म म्हणजे योग्य मार्गावर चालण्यासाठी जिद्द. सोन्याला सोन्याच्या मकरा बनवण्यासाठी आगीच्या भट्टीत जाळावे लागते. श्रेष्ठ आत्म्याच्या नशिबी नेहमीच आव्हाने असतात, कारण देव त्यांच्याकडून जगाला प्रेरणा देणारी मोठी कार्य करून घेत असतो. नंबर 3. संकट येण्यामागची 3 गुप्त कारणे ज्याकडे आपले दुर्लक्ष होते. त्यापैकी नंबर 1. भविष्यातील महासंकटापासून रक्षण. अनेकदा देवाला माहीत असते की पुढे चालून तुमच्या आयुष्यात एखादी खूप मोठी आपत्ती येणार आहे. त्या मोठ्या संकटाचा सामना करण्याची ताकद तुमच्यात निर्माण करण्यासाठी देव छोट्या छोट्या संकटाच्या रूपाने तुम्हाला आधीच प्रशिक्षित आणि मजबूत करत असतो. नंबर 2. मानसिक ताकद वाढवणे. जे व्यक्ती कधीच संघर्षाशी भिडले नाहीत, ते आतून खूप कमकुवत असतात. संकटे माणसाला सहनशक्ती, चिकाटी आणि निर्भयता देतात. आज जी व्यक्ती संकटाशी लढून उभी राहिली आहे, ती उद्या जगाला मार्ग दाखवू शकते. नंबर 3. आत्मिक प्रगतीची पायरी.
अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या साधकांसाठी संकटे म्हणजे परीक्षा असतात. जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत पुढच्या वर्गात प्रवेश मिळत नाही. संकटे हे तुमची आत्मिक प्रगती मोजण्याची परिणामे आहेत. आता बघा, संकटाच्या काळात चांगल्या माणसांनी स्वतःला कसे सांभाळावे. तर धैर्य आणि सचोटी कधीही सोडू नका. संकट किती मोठे आणि भयंकर असले तरी तुमचा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा कधी सोडू नका. वाईट काळ हा कायमस्वरूपी नसतो. तो एक पाऊस आहे जो कधी ना कधी थांबणारच असतो. ईश्वरावर अगाध विश्वास ठेवा. जेव्हा जगातले सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा वरचा दरवाजा उघडा असतो. देवाची वेळ अगदी अचूक असते. तो कधीच उशीर करत नाही. फक्त तुमची श्रद्धा तपासत असतो. स्वतःला कोसत बसू नका. माझ्यावरच का हा विचार करण्याऐवजी या संकटातून मला काय शिकायला मिळतंय हा विचार करा. हा दृष्टिकोन तुमचा अर्धा ताण क्षणार्धात कमी करेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, वाईट माणसांचे आयुष्य हे वरवर पाहता सुखाचे आणि आनंदी वाटते, पण त्यांच्या आतील शांतता नष्ट झालेली असते. याउलट चांगल्या माणसांच्या आयुष्यात संकटे जरी असली तरी त्यांच्या आत्म्याला एक वेगळीच तृप्ती आणि शांती असते. शेवटी विजय नेहमी सत्याचा आणि चांगुलपणाचाच होतो. संकटे ही कायम टिकत नाहीत, पण संकटानंतर येणारा सुखाचा सूर्यप्रकाश अगदी तेजस्वी असतो. तर मित्रांनो, आजपासून जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख किंवा संकट येईल तेव्हा स्वतःला दुभगून घेऊ नका किंवा रडत बसू नका. याउलट स्वतःला आरशात पाहून सांगा, देव माझी परीक्षा घेतोय, कारण मी या संकटावर मात करून जिंकण्यासाठी बनलो आहे. चांगल्या माणसावर संकटे येतात कारण देव त्यांना अधिक मजबूत, सुंदर आणि महान बनवू इच्छितो. जर आजच्या या व्हिडिओमुळे तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यास थोडीशी जरी मदत झाली असेल तर आपल्या सुखाचे घर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझा शब्द आहे की तुमचा जीवन सोपा बनवून टाकेल. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण.